कुणाचे काही प्रश्न आहेत का? बोला, खूप सारे नको, रिपीट करू नका, सुरुवातच आपण का. धन्यवाद. बोला. नाही, कुत्र्याच्या नसबंदीचं सांगितलेलं आहे. कारण जे काही तुम्हाला मी पत्रकार मित्रांनो एक सांगतो, अनेक पुरावे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत की कसा तिथं कोटी खर्च केला. आज बेवारस कुत्री तर सगळीकडे फिरता येतच. 12 कोटीचं सॉफ्टवेअर मधल्या काळामध्ये घेतलं गेलं. त्या 12 कोटीचं सॉफ्टवेअरची 120 कोटीला कोणी खरेदी केलं हेही आपण बघा. त्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये आमदारांनी विधान परिषदेमध्ये जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये चौकशीचे आदेश देण्यात आलेले. मग ते चुकीचे होते का? नाही. त्याच्यामध्ये हवा प्रदूषण दूर करण्याकरता 30 कोटी रुपये खर्च दाखवला गेला. शहर तर आज सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. केंद्र प्रदूषण मंडळाच्या नोटीस मग कशी आली? 30 कोटी कुठे गेले? त्याच्यामध्ये एकाही झाडाची गणना न करता 7 कोटी रुपये झाडाची गणना केल्याचं दाखवलं. मग हे 7 कोटी रुपये. दादा, खरं तर भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये पिंपरी चिंचवड जिल्हा घोषित करून शिवनेरी नाव देऊ असं म्हटलंय. तुम्ही आधी तुमची भूमिका सांगितली किंवा वेगळा जिल्हा गरज नाही, या घोषणेकडे कसं बघता? हे का, ज्याच्यातनं आपल्या राज्यातल्या कुठल्याही भागाचा फायदा होत असेल, लोकांना त्याच्यातनं काही अधिकच मिळत असेल, सुविधा मिळत असेल, फायदा होत असेल, तर आमच्या कुणाचा विरोध असायचं काय कारण आहे? त्यामध्ये जिल्हा करणं का पुणे जिल्ह्यामध्ये अजून एक म्हणजे जिल्हा म्हणायचंय का या पिंपरी चिंचवडला शिवनेरी नाव द्यायचंय हे काही मला नीटपणे समजलेलं नाही. एकूणच हे महापालिकांच्या निवडणूक आहेत, तर मग हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का की दोन जिल्हे का ह्या संदर्भामध्ये जाहीरनामा आहे. मी मुंबईला गेल्यानंतर रेव्हेन्यूशी बोलून काय नक्की आहे, कारण आपल्या पुणे जिल्ह्याला 21 आमदारांचा जिल्हा, 3.5 खासदारांचा जिल्हा असल्यामुळे वेगळं आगळं महत्व आहे. हे तर बरोबरच गेले. आणि त्याच्यामुळं पिंपरी चिंचवड जिल्हा करायचा आणि शिवनेरी नाव द्यायचं. शिवनेरी नाव युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असणारा तो किल्ला आहे. जर राज्याभिषेक रायगडला झालं आणि कुलाब्याचं रायगड केलं, आता पुण्याला न हात लावता तिथं कुणाच्या काही वेगळे प्रसंग घडू नये म्हणून इकडं पिंपरी चिंचवडला सरकलंय का काय हे पण कळायला मार्ग नाही. त्याला भाजपच्या जाहीरनाम्यात पुन्हा एकदा कुत्र्यांच्या लसबंदीचा उल्लेख या ठिकाणी. कशाचा? कुत्र्याच्या लसबंदी. त्याच्यात सटक लागली ना बाबा. लसबंदीमध्ये आवक होतीये, भ्रष्टाचार करता येतोय म्हणून टाकला असेल. आता हे का माझ्याकडे त्यांचा मागच्या 2017चा जाहीरनामा आहे. 20-27 सगळ्या मिळून आहे. त्याच्यामध्ये एक पण त्यांचा त्या ठिकाणी जाहीरनामा 27 मधलं एक देखील काम केलेलं नाही, एक पण नाही. असा तो जाहीरनामा आहे. मुख्यमंत्र्यांनी तर दावा केला की आपण 2017 मध्ये जे म्हटलं होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे, असं त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दावा केला. बरं, आता मी सांगू का ह्याच्यात काय सांगितलेलं होतं? ज्येष्ठ नागरिकांना आनंदी ज्येष्ठत्व लाभण्याच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे. कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला विविध सुविधा उपलब्ध झाली सांगा? सांडपाण्याचा पुन्हा वापर आणि त्यातून वीज निर्मिती कुठं झाली? 9 वर्षात पुनर्वापर आणि वीज निर्मिती सांगा. त्याच्यामध्ये कुठं तरी सुसज्ज भाजी मंडई उभारणे, कुठं सुसज्ज भाजी मंडई उभारली? ह्याच्यातलं एकही नाही झालं. त्याच्यामध्ये सर्वांच्यासाठी उच्च आरोग्य सुविधा व 3 लाखापर्यंत आरोग्य विमा उतरवणार. हिंजवडी IT पार्ककडे जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार व हिंजवडी ते चाकण मेट्रो सुरू करणार. 9 वर्षात काही झालं नाही.
हे असलं सगळं आहे. दादा त्याच्यावर त्याला किती महत्व द्यायचं तुम्ही थोड्या विचार. वेळापूर्वी मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवार आणि युती धर्म पाळला नाही, टीका केली. आम्ही मात्र संयमाने हे सगळं. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. मुख्यमंत्री असताना तुम्हाला कंठ फुटलाय. हा? मुख्यमंत्री असताना आता तुम्हाला कंठ फुटलाय. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा. मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल? आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. तुम्हाला कोण आहे? नाही, ते स्वतःच इतके कर्तृत्ववान आहे की त्यांना बोलवता जरी कोण नाही. ते स्वतःच आहेत. ते स्वयंपूर्ण आहे. वसुलीचे लोक स्वयंपूर्ण असतात. हा, स्वयंपूर्ण पण आणि स्वयंभू पण. विकास जो आहे हा आपण केलेला आहे, कोणी नाकारणार नाही. परंतु आता वस्तुस्थिती अशी आहे की आपले काही प्रतिनिधी जे उभे आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर अनेक रात्री संध्याकाळी जात असताना रांगा लागल्या. दारू, मटण आमच्या? हो हो, बरेच प्रभागातून गेले. शुद्ध नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून विचारतात की नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतोय की अनेक ठिकाणी असे रांगा लागले. आपण बंदोबस्तासाठी सांगणार? नाही, निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही तसं सांगता येत नाही. त्यांना डायरेक्शन असतात निवडणूक आयोगाच्या. पोलिसांनी काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळे कोड ऑफ कंडक्ट मध्ये आहे ना बाबा. आम्ही कसं तिथं हस्तक्षेप? उलट आम्ही काय करायला गेलो तर यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून आमच्यावर कारवाई होईल. आज महेशदादा असं म्हटले की आपण एकत्र बसू, एकत्र म्हणजे तुम्ही आणि महेशदादा आणि विकासाबाबत चर्चा करू. त्याच्यात तुमचं मत काय? आता 9 वर्षात तुला सुचलं नाही ना, आताच काय सुचायला लागले? अरे बाबा, 9 वर्षात जे झालं नाही, जे काही इथं सगळं जे झालं, आम्ही जे आरोप केले त्याचं उत्तर दिलंय का कुणी? जे काही आम्ही 70 लाखाचा ब्रिज 7 कोटीपर्यंत जातो, 12 कोटीचे सॉफ्टवेअर 120 कोटीपर्यंत जातात. झाडं गणना न करता 7 कोटी त्याला खर्च करता, 30 कोटी हवा शुद्धीकरणाकरता खर्च करता. आणि बाकीचे तर एवढे टेंडर काढून तिथं कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केले. ह्याचं उत्तर द्या ना. त्याच्यामध्ये बिल 4000 कोटीची थकली, त्याचं उत्तर द्या ना. मूलभूत गरजा आपल्या शहराच्या पूर्ण केल्यात का? नाही केल्या. दुसरा प्रश्न, मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांशी चर्चा करून त्यांचं काय मत आहे, या क्षेत्रात ज्यांनी काम उत्तम केलेले पण आज रिटायर झालेले त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या क्षेत्राचा अभ्यास असणारे आत्ताचे काम करणारे जे त्यांचं काय मत आहे, जे आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल. आणि माझे छोटे शेतकरी म्हणजे छोटे भूधारक यांना त्याच्यामध्ये टार्गेट केले, मोठ्यांना बड्यांना त्याच्यातनं बाजूला काढून छोट्यांच्यावर आरक्षण टाकली. ती आम्हाला दूर करायची. महापालिकेमध्ये रात्रीच्या वेळेला महिलेला मुंबई कामगारासाठी पाठवलं जाते, परंतु तुम्ही वारंवार सांगतात की महिला सुरक्षित संदर्भात अशा महिला सुरक्षित राहतील काय? नाही राहणार. परवा मला महिला ह्याच कलासागरमध्ये भेटलेल्या होत्या. त्या म्हणले दादा अलीकडेच ते सुरू केलं. मी त्यांच्याबद्दल संबंधितांना विचारलं. ते म्हणले कॉन्ट्रॅक्टच्या महिला आहेत, पण कॉन्ट्रॅक्टरनी पण ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे स्वच्छता पुरवायचे त्यांनी अशा पद्धतीनं रात्री 10 ते 6 असं काहीतरी ते टायमिंग ठेवलंय. हे फार ऑड आहे. हे असं कुठंच नसतं. त्याच्यामुळं त्या संदर्भात हस्तक्षेप हा केला गेला पाहिजे. आरोप केलेला आहे महिलांवर मंडळदेव महाराजांच्या कानपटीत बंदूक लावून त्यांची एनओसी घेतली आपल्या घराची. त्या वक्तव्याचं तुम्ही चौकशी करणार? कुणाला बंदूक लावली? मंडळदेव महाराज देवस्थानचे
नाही नाही, एक मिनिट. आरोप केलेला असेल तर ज्यांनी आरोप केलेला आहे की मागच्या ज्या पक्षाची कार्यकर्ती आहे, आत्ताची उमेदवार आहे, आत्ता निवडणूक संपल्यावर मी तिला विचारेल तुझ्याकडे याच्या संदर्भातले काय प्रूफ आहे. कारण आरोप करणं वेगळं आणि पुराव्यासहित आरोप करणं वेगळं. तिच्याकडे काही पुरावा असेल तर मग मी पुढचे जे काही खबर देवस्थानचे 400 ते 500 एकर जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे. नाही, म्हणूनच मी सांगतो ना की आरोप केलेले त्याच्या संदर्भामध्ये मग देवस्थाननी तक्रार केली पाहिजे अतिक्रमण झाले म्हणून. देवस्थानचा तर ट्रस्ट आहे, ट्रस्टला ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहे, म्हणजे विश्वस्त पण आणि चीफ ट्रस्टी पण आहेत, मुख्य विश्वस्त. त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये जर तक्रार केली तर आपल्याला पुढे कारवाई करता येईल, चौकशी करता येईल. रेड झोनचा प्रश्न कसा मागे लावणार? रेड झोनचा प्रश्न हा पूर्ण संरक्षण विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. तो मार्गी लावण्याचं काम अनेकांनी 90-91 पासून चालवलेलं आहे. अजून कुणाच्यानी पण तो मार्गी लागला नाही. अनेक संरक्षण मंत्री होऊन गेले. तो इतका गंभीर विषय आहे आणि त्या संरक्षणाचा जो साठा आहे संरक्षण विभागाचा, डिफेन्सचा, त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यात वरच्या पातळीवर पण बाबा जर उद्या वेडेवाकडं काही घडलं तर ते कुठपर्यंत लांब जाणार आहे, म्हणजे काही किलोमीटर, काही मीटर, काही फूट, असं ते बघून ते करावं लागेल. पण ते जरी सुटत नसला तर तिथं लोक राहत आहेत, घरं बांधत आहेत, रस्ते होत आहेत, पाणी द्यावं लागतंय, ते लाईट द्यावी लागते, हे सगळं अनधिकृत आहे. पण कधी ना कधी या संदर्भातला विषय हा घ्यावाच लागेल. पण ज्यावेळेस संरक्षण विभागाचा विषय येतो त्यावेळेस देशाच्या सुरक्षिततेचा जो काही महत्त्वाचा भाग आहे त्याचा काही दारुगोळ्याचा साठा तिथं आहे. त्यामुळं तिथं शेवटी देशाच्या सुरक्षितेला अग्रक्रम दिला जातो. पण त्याच्यातून जर दुसरीकडं जिथं निर्मनुष्य जागा आहे तिथं तो शिफ्ट केला तर मार्ग निघू शकतो. प्रॉपर्टी कार्डचा विषय काल चिंचवडच्या आमदारांनी सांगितलं की खेरगावचा प्रॉपर्टी कार्ड आम्ही देऊ आणि त्याच्या आधी परवा सुनील अण्णा शेळकेंनी काही प्रॉपर्टी कार्ड प्रातिनिधिक स्वरूपात वाटले होते आणि चिंचवडचे आमदार म्हणजे की प्रॉपर्टी कार्ड कुठे नेमकं खेरगावच्या नागरिकांना काय सांगा? मी खेरगावला तिकडच्या भागात सभा घेतलेली होती, संतोष कोकणे त्या सगळ्या कायवाडी वगैरे परिसरात. त्याच्यात हा विषय मी सांगितलेला आहे. त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालून मार्ग काढील. ह्याच्याबद्दलची चर्चा मंत्रिमंडळाच्या स्तरावर झालेली आहे. काही निर्णयापर्यंत आम्ही आलेलो. डीपी रद्द करणार असं म्हणाला, चुकीचं झालेला. गेले 25 वर्ष पिंपरी चिंचवडकरांवर अंतर्गत रिंग रोडची टांगणी चालू आहे, त्याच्याबद्दल आपली काय म्हणणं? जे नागरिकांच्या फायद्याचा असेल, लॉंग टर्मचा 25-50 वर्षाचा विचार करून त्या गोष्टी कराव्या लागतील. पण त्या करत असताना ज्यांच्या भागातनं ते करायचं त्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही ही काळजी घेतली जाईल. त्याचं नुकसानच होत असेल तर त्याची पर्यायी व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिली जाईल. आपण कचऱ्याचं म्हणालात, कचऱ्याचा मोशी कचरा डेपोची क्षमता ही संपलेली आहे केवळच. आणि शहराचं जे वाढतं विस्तारीकरण पाहता पुढच्या 50 वर्षाचा विचार करता पुण्यावेळेचं कचरा डेपोचं आरक्षण डेव्हलप होणं गरजेचं आहे. पण स्थानिक आमदारांवर काही बिल्डरांनी दबाव आणून मुख्यमंत्र्यांना सांगून ते रद्द करण्याचा घाट घातलाय, त्यावर आपली काय? मी मगाशी कचऱ्याच्या संदर्भात स्पष्ट सांगितलं. आता पूर्वीसारखा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. आता असं डम्पिंग करावं लागत नाही. आला कचरा की तिथल्या तिथं सोसायटीच्या एरियात पण देखील तुम्ही कचऱ्याचा छोटा प्लांट टाकून त्याची विल्हेवाट लावू शकता. अनेक प्रकार त्याच्यात निघालेले आहेत. आम्ही काही ठिकाणी ते राबवलेले आहे. त्या पद्धतीनं हे डम्पिंग आम्ही डोक्यातनं काढू आणि नागरिकांना त्रास न होता त्या कचऱ्याची विल्हेवाट लावू. दादा, कल पिंपरी चिंचवड में सीएम साहब आए थे. उन्होंने कल ये बताया कि लाडली बहन योजना जो है उसके बाद में जो ये बहना है उनको लगभग योजना का लाभ दिया जाएगा. अभी आपने भी ये बोला कि 5 लाख तक की जो मदद है लाडली बहना वो दी जाएगी. तो दोनों योजना एक ही है या अलग अलग? नहीं. लाडली बहना योजना अलग है, लखपति योजना ये अलग है. ऑलरेडी वो
गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के एरिया में चालू है, अपने महाराष्ट्र में चालू है। ये अलग है। ये जैसे सारथी, महाज्योति, बार्टी, आरटी, मार्टी, अमृत, ये जो संस्थाएं हैं उनमें जो नए बच्चे ग्रेजुएशन होने के बाद छोटा कुछ व्यवसाय करना चाहते हैं तो उनके लिए विदाउट इंटरेस्ट का बंदोबस्त हम करेंगे। उतना अमाउंट देंगे, 5 साल में उन्होंने खाली जो लोन लिया है लोन का रिपेमेंट करने का, इंटरेस्ट का रिपेमेंट इस योजना में करेंगे, ऐसा है। और उन्होंने लोन रिपेमेंट नहीं किया तो इंटरेस्ट रिपेमेंट नहीं होगा, इसीलिए उसमें एक फाइनेंशियली आप ठीक तरह से उनको एक बराबर रिपेमेंट करने का ये भी सोच भी सकते हैं, क्योंकि उसमें उनको फायदा होने वाला है। आता लाडक्या बहिणीसंदर्भामध्ये, हर्षवर्धन सरकारांनी जे आहे ते 16 तारखेनंतर हप्ता द्यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली, जे आता 14 तारखेला पैसे मिळणार लाडक्या बहिणी, ते 16 तारखेनंतर ठीक आहे, 2 दिवसांनी निवडणूक आयोगाने सांगितलं तर 16 करू, काय फरक पडतो? एसआरएचा एक काल मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये, निवडणूक आयोगाने सांगितलं तर काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एसआरएचा मुद्दा एक उपस्थित करण्यात आला होता। महेश लांडेंनी त्यावेळेला म्हटलं की इथे एसआरएचे बाप अनेक जण झालेले आहेत आणि मग आम्ही चौकशी करू। एसआरएचा मुद्दा खूप गाजताना दिसतोय, तुमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे का? आणि काय चौकशी करा, पाठिंबा आहे, एकदा करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। कुणाकुणाचे लांगे बांधे, कुणी कुणी काय केलंय, खरंच झोपड्या होत्या का झोपड्या बोगस दाखवल्या, त्याच्यात तर टीडीआर घेतला, होऊ द्या ना, रावेतचाही होऊ द्या, सगळंच होऊ द्या। सगळं रावेत होऊ द्या, भोसरी होऊ द्या, पिंपरी होऊ द्या, चिंचवड होऊ द्या, काय आपलं कार्यक्षेत्रात जिथं जिथं एसआरएच्या स्कीम चालल्या ते सगळंच होऊ द्या। मी कधी चुकीचं समर्थन करणार नाही। दोन्हीकडे वाद चालू आहे, मेट्रोचं श्रेय कोणाचं आहे, भाजपचं का राष्ट्रवादीचं? कोणी पाठपुरावा केला मेट्रोला? मेट्रोला डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असताना त्याला मंजुरी दिली गेलेली होती। त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर त्याचं भूमिपूजन ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याला झालं, त्याला आम्ही कार्यक्रमाला हजर होतो। त्यावेळेस दोन्ही शहराचे महापौर राष्ट्रवादीचे तिथे स्टेजवर बसलेले होते, हे माहिती करता आपल्याला। 2 दिवसापूर्वी पिंपरीच्या आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उपमहापौर कंकू वासवानी आणि संदीप वागेरे यांनी बनावट दारू पकडून दिली आहे शहरामध्ये। याकडे आपण कसं पाहता की आमिष कसं दाखवलं जातंय आणि लोकांच्या जीवाशी खेळलं जातंय? यामध्ये एक्साईजला सांगून कुणालाही सोडणार नाही, ते कुणी किती कसले जवळचे असू, लांबचे असू, मधले असू, कुणी असू, त्यामध्ये कारवाई केली जाईल। ह्याच्यातनं आमचा टॅक्स, आमचा म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा टॅक्स एक्साईज पण बुडते आणि खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडं त्या विभागाचे कमिशनर यांनी लक्ष घातलेलं आहे। मी त्यांना पूर्ण फ्री हँड दिलेला आहे आणि म्हणलं कुठलाही हस्तक्षेप कुणाचा होऊन द्यायचा नाही, कुणाचाही सापडलं तर ऍक्शन घ्यायची। दादा, ही सत्ता पालिकेची गावाला त्यामध्ये द्या, कारण पाणी आलं तर बारामतीला सांगण्यात जाणार का असं महेश लांडे म्हणताय? गावाला आणि बारामतीला काय? ही सत्ता पालिकेची गावाला हातामध्ये द्या, पाणी जर नाही आलं तर बारामतीला सांगण्यात जाणार का? अरे कशाला बारामतीला जायचंय? कुठेही जरी मी असलो तरी साधा अजितनं, योगेशनी, तुषारनी, विलासनी, अण्णांनी फोन उचलला तरी लगेच ही तुमची फळी कमी पडते, तुमचे आरोप होत आहे तर कोणीच बोलत नाही। जाऊ दे, मी बोलायला आहे म्हणून ते सगळे माझ्या पाठीशी आहेत, काळजी करू नका। तुम्हाला केजीएफचं रॉकी बाय म्हणताय यांनी तो पिक्चर बघितलेला नसेल, मी बघितलंय ते मी बोललो। मी सिनेमा बघितल्यावर सांगतो तर योग्य बोललाय का अयोग्य? त्याच्यामुळे भाजपचा फायदा होणार नाही। 2009 मध्ये होते, 20 मध्ये होते, काय आता आमचं तेवढ्या 2 करता जरा तुटत होतं, मला तुटून द्यायचं नव्हतं म्हणून मैत्री पूर्ण।
दादा एक प्रश्न असा होता की आपण म्हणला की पिंपरी चिंचवडला नळाद्वारे पाणी मिळेल आणि 24 तास मिळेल. 24 तास नाही, दररोज पाणी मिळेल, दररोज पाणी मिळेल. माझ्या नावावर काही खपू नका, मी सगळं टेप झाले. दररोज पाणी मिळेल, पण पिंपरी चिंचवडला जे पाणी मिळतं ते ज्या पवना धरणावरती आहे त्या धरणामध्ये जे धरणग्रस्त आहे त्यापैकी आता फक्त मी जे माझ्या अधिकाऱ्यांना माहिती घेतली त्यामध्ये फक्त 1965 पासून 2025 पर्यंत फक्त 67 लोकांना महानगरपालिकेने कामाला लावलेलं आहे. या व्यतिरिक्त फक्त 350 लोकांचं पुनर्वसन झाले. ते उर्वरित पुनर्वसन कधी होणार आणि तिथला त्यांची 3 पिढ्या वाया गेल्या. आता यांना नोकरीला वगैरे लागेल का नाही लागणार? मी त्यामध्ये प्रेसमध्ये मगाशी सांगितलं, हा मुद्दा वेगळा आहे. मी मगाशी असं सांगितलं की तिथले लोकप्रतिनिधी सुनील शेळके साहेब जे दुसऱ्यांदा लाख मतांनी निवडून आलेले आहेत त्यांना विश्वासात घेऊ, तिथल्या जनतेचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आणि त्याच्यातनं जो काही योग्य मार्ग काढायचा आहे तो त्या ठिकाणी करू असं सांगितलं. लोकप्रतिनिधींनी एक आपल्या पक्षाचा संचालक आहे, गेले 15 वर्ष संचालक आहे, त्यांच्याच मुलाला तिथं डॅमवरती कॉन्ट्रॅक्टवर नोकरी लावल्या. सर्वसामान्य लोकांना तिथे मुलांना नोकरीला लावण्याचं ते विचारच करत नाही. असं हा पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेरचा प्रश्न आहे. मी आता पिंपरी चिंचवड शहराच्या बद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तरी देखील मी ते पण इकडे प्रचार करताय. मी सांगेन की एका पत्रकार मित्रांनी असा प्रश्न विचारलेला, वस्तुस्थिती काय? मतदान शांततेने संयमाने कुठलाही दडपशाही न होता झालं पाहिजे आणि ते करण्याच्या करता कुठेही आपण म्हणजे जे काही निवडणूक आयोगाला त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतील ते त्यांनी घ्यावेत आणि आपली जी परंपरा आहे शांततेच्या मार्गाची ती इतर राबवावी. उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा नाही ठीक आहे, त्यांनी स्वतःचा प्रचारच करायचा बंद केले तर काय घेऊन बसलं? नाही ते आपल्यासोबत बरोबर, मग तेच म्हणतोय त्यांनी त्याचा स्वतःचा प्रचार करायचं बंद केलं याचा अर्थ तो त्याच्यातनं त्याचं नाव राहणार पण तो त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि तो प्रचार पण करतोय. दादा कोरोनामध्ये दत्ताकात गेले, जावेशेख गेले, दत्ताकाच्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं, जावेशेखच्या मुलाला तिकीट नाही दिलं. 1, 2 पूर्ण निवडणुकीत तुम्ही एकही मुस्लिम उमेदवार दिलं नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही आझमबाईच्या मुलालाच तिकीट देत होतो. मी त्यांना सांगितलेलं पण होतं, तो तयार पण झाला होता. परंतु तिथं चौथा उमेदवार ज्या ताकदीचा पाहिजे होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही. त्याच्यावर तिथं बाबर उमेदवार ठरले होते, आझमबाईंचा मुलगा उमेदवार ठरला होता, अजून एक उमेदवार ठरला होता, पण एक शेड्यूल कास्टची महिला उमेदवार आम्हाला पाहिजे होती. ती आम्हाला मिळाली, चांगली ताकदीची न मिळाल्यामुळं मग त्यांनी उभं राहायचं रद्द केलं. लास्ट क्षणाला झालं. दादा 16 तारखेला राष्ट्रीय 60 उमेदवार निवडून आले आणि 5 कमी पडले तर तुम्ही भाजपची साथ घेणार आहे? कोण? तुमचे 60 उमेदवार निवडून आले राष्ट्रवादी एकत्र आणि तुम्हाला 5 नगरसेवक कमी पडले तर भाजपची साथ घेणार? नाही एक मिनिट मला एक सांगा, 128 जागा आहेत ना, 128. आत्ता फाईट कुणात आहे? फाईट कुणात आहे? 2 एनसीपी आणि भाजप. म्हणजे कुणाला तरी निम्म्याच्या पेक्षा जास्त जागा मिळणार ना. मग माझा दावा आहे जो मी आता हमी पत्र दिलेलं आहे, मी जे काही सांगतोय, जनता आमच्या पाठीशी उभी राहील. राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये इथली सूत्र देतील, त्याच्यामुळं कुणाचा ह्याचा पाठिंबा घ्या, त्याचा पाठिंबा घ्या, ह्याच्या कुबड्या घ्या, त्याच्या कुबड्या घ्या, काही करावं लागणार नाही. चला आता बस, धन्यवाद. माझी सभा आहे इथं बीडची. तुम्हाला माहिती आहे तुमच्या काय तुमचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती ताई मिळालं हे काय ताई?
सांगितलं ना ह्याच्याशी बोलून हे काय सांगितलं सुनील शेट्टीशी बोलून घेतो